महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून विकास कामं सुरू आहेत. विकास कामांचा ओघ महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. मात्र ही विकास कामं करणाऱ्या कंत्राटदारांवर मात्र उपासमारीची वेळ मागील 3 वर्षांपासून आलेली पाहायला मिळते. महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी निदर्शनं दाखवून देखील त्यांना अद्याप परतावा जो आहे तो महाराष्ट्र शासनाकडून मिळाला नसल्याचा आरोप देखील या कंत्राटदारांकडून करण्यात आलेला आहे. आणि ठाण्यामध्ये राज्यस्तरीय बैठक देखील घेण्यात आलेली आहे. आपल्यासोबत महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष भोसलेजी आहेत. सर, एकीकडे महाराष्ट्र राज्य शासन विकासाकडे लक्ष देताना पाहायला मिळते, मात्र जे विकास करतात, जे कंत्राटदार आहेत, त्यांची देणी मात्र थकलेली आहे. महाराष्ट्र शासन दुळपे करत आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. 3.5 महिन्यापासून आमच्या महाराष्ट्र राज्य कंत्राटदार राज्य अभियंत्याच्या विविध जिल्ह्यामध्ये आंदोलन झालेलं आहे. 89,000 कोटी रुपयाची देयक प्रलंबित आहेत, पण या मार्चला फक्त त्यांनी 3.5 ते 4,000 कोटी तरतूद केलेली आहे. याचा अर्थ शासनाकडे विकासाच्या कामाला पैसा नाही आहे, पण दुसऱ्या ज्या योजना आहेत या योजनाला मात्र प्रत्येक गोष्ट जाणीवपूर्वक सप्लाय केली जाते की पैसा दिला जाणार आहे. प्रत्यक्षात राज्याची तिजोरी ही खाली आहे. पण एकीकडे पीडब्ल्यूडी मिनिस्टर म्हणजे शिवेंद्रराजे भोसले असं म्हणतायत की चांगली तरतूद यावेळेस पीडब्ल्यूडी खात्याला मिळालेली आहे. आम्ही जे काही देयक आहेत ती लवकरच हे करू, हॅम असेल त्याचप्रमाणे रस्ते असेल याचा विकास आम्ही लवकरात लवकर करू, याची निविदा देखील काढू. त्यांनी पीडब्ल्यूडी यावेळेस अर्थ खात्याने 19,000 कोटीची केली. त्यातले जवळपास 4.5 ते 5,000 कोटी हे हॅमला जातात. म्हणजे प्रत्यक्षात बांधकाम खात्याकडे 14,000 कोटी आहे, पण प्रत्यक्षात बांधकाम खात्याकडे जवळपास 64,000 कोटीच्या वर्क ऑर्डर झालेल्या आहेत. याचे देयक देण्यासाठी कमीत कमी 4 वर्ष लागतील. केंद्र सरकार आणि दुसरी योजना घेतल्याशिवाय या कंत्राटदाराचे देयक मिळू शकणार नाहीत. परिस्थिती झाकण्याचा प्रयत्न राज्यातील सर्व मंत्री कायमस्वरूपी करत आहेत. सर, अनेक वेळा महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाच्या वतीने आंदोलन देखील करण्यात आलं, मात्र राज्य शासन याकडे कुठेतरी दुर्लक्ष करतंय का? कारण ज्यावेळेस अर्थसंकल्प सुरू होता, अर्थसंकल्पाच्या वेळेस देखील आपण तिजोरी आणत एक आंदोलन केलं होतं, मात्र तरी सुद्धा अशी कोणतीच तरतूद या अर्थसंकल्पामध्ये आलेली नाही. आपण त्यावेळेला खूप आम्हाला चांगली प्रसिद्धी सुद्धा दिली. त्यावेळी आमचं राज्यव्यापी आंदोलन होतं. आम्ही पूर्ण अख्खा राज्यभर महाराष्ट्राच्या कंत्राटदार महासंघाच्या वतीने आम्ही लोकांनी राज्यव्यापी आंदोलन केलं पण. आणि त्यावेळेला आम्ही तिजोरी आणली होती आणि आम्ही अजितदादांनी विनंती केली होती अर्थमंत्र्यांना की दादा आता तरी तुम्ही या तिजोरीचं दार उघडा. एकीकडे खंबीरपणे असणारं नेतृत्व सांगितलं जातं, एकीकडे सांगितलं जातं आम्ही विकासाचं पर्व उभं केलेलं आहे, पण ह्या विकासाचं पर्व जमिनीवरती बिलकुल नाहीये. तुम्ही जर सगळीकडे बघितले असेल तर अख्खं मुंबई शहर फक्त नजरेसमोर घ्या किंवा ठाणे शहर नजरेसमोर घ्या, जिकडे पाहिजे तिकडे फक्त धुळीचं साम्राज्य आहे, जिकडे तिकडे कामाचा व्याप दाखवण्याचं. पण असं कुठेच नाहीये. कारण की सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की मगाशी आमच्या बंधूंनी सांगितलं की ही लोक हे 5% अभाव 10% अभावाने कामं देण्याचा प्रयत्न करतात. जी कामं आम्ही इतके वर्ष छोटे कंत्राटदार जे आहेत ते आम्ही बिलोमध्ये सुद्धा शासनाचे पैसे वाचून करत होतो. मग शासनाला ह्या इन्फ्रा कंपन्यांना काम देण्याची एवढी गरज का वाटते? आणि त्यांच्यासाठी पैसे का उपलब्ध होतात? आम्हाला उपलब्ध होत नाहीत, त्यांना उपलब्ध होऊ शकतात. म्हणजे हा दुजाभाव किंवा हा सासुरवास आमच्या वाट्याला का? या पुढचं महत्वाचं पाऊल काय असणार आहे? कारण राज्यव्यापी आंदोलन झालेलं आहे, आता उग्र आंदोलनाचा इशारा आपल्याकडून देण्यात येतो. आता तुमच्या लक्षात आलं असेल की आज ही राज्यव्यापी जी बैठक आहे याच्यामध्ये साधारणतः 33 जिल्ह्याचे प्रतिनिधी आमचे इथे उपस्थित आहेत. आमची पूर्ण लिगल टीम इथे उपलब्ध आहे. आमचे 4 आमचे वकील इथे उपलब्ध आहेत. आम्ही आता रस्त्यावरची लढाई तर आम्ही लढतोच आहोत, पण त्याचबरोबर आम्ही आता न्यायालयीन प्रक्रिया सुद्धा राबवणार आहोत. कारण की ह्या शासनाला आता जर कोण अडवू शकेल तर ते फक्त न्यायालयच अडवू शकेल. कारण की एकीकडे सांगायचं आमच्याकडे पैसे नाही आहेत आणि एकीकडे पाहिजे त्या लोकांना पैसे द्यायचं. माझ्या सरकारला एक विनंती आहे की तुम्ही महिला सक्षमीकरण बोलता तर त्यांना फुकटचं न देता, त्या महिलांना, त्या आया बहिणींना त्यांना फुकटचं न देता तुम्ही त्यांना उद्योगाला द्या ना, रोजगार उपलब्ध करा ना. तुम्ही रोजगार उपलब्ध न करता कंत्राटदार त्यांना बनवा ना. आज आमच्या कितीतरी महिला भगिनी आहेत, बाजूला सुद्धा आमची ताई आहे, त्या सुद्धा आहेत ना. तुम्ही त्यांना बनवा ना. सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यात आमच्या, त्यांना तुम्ही द्या ना रोजगार, त्यांना निधी उपलब्ध करून द्या. तर शासन हे न करता एक प्रकारे हा दुजाभाव निर्माण करतोय. हे योग्य आहे आणि अत्यंत चुकीचं आहे. आणि आम्हाला न्याय व्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे. आम्हाला न्याय व्यवस्था देईल. नक्कीच एकंदरीत पाहायचं झालं तर कंत्राटदारांचा हा रोष लक्षात घेता राज्यव्यापी बैठक जी आहे ती ठाण्यामध्ये पार पडते. या बैठकीनंतर राज्याचा पुढचा जो आगामी जो काही कार्यक्रम असेल तो या कंत्राटदार महासंघाचा ठरेल. मात्र आता या बैठकीनंतर तरी सरकारला जाग येते का? सरकारला न्यायालयामध्ये खेचण्याची तयारी आता कंत्राटदार महासंघाने दाखवलेली आहे. त्यामुळे आता तरी सरकार यांची जी देणी देऊ इच्छितं किंवा देणी देऊ लागत, या देणी कशा प्रकारे भागवत आहे हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे.